नमस्कार, आपण बघत आहात पॉलिटिकल कट्टा. या व्हिडिओमध्ये आपण कोल्हापूर जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल बघणार आहोत व या मतदारसंघात कोणता उमेदवार विजयी झाला हे देखील आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. आपल्या जिल्ह्यातील कोणता उमेदवार विजयी झाला हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कोल्हापूर जिल्ह्यात एकूण 10 मतदारसंघ येतात. चांदगड, राधानगरी, कागल, कोल्हापूर दक्षिण, करवीर, कोल्हापूर उत्तर, शाहूवाडी, हातकणंगले, इचलकरंजी आणि शिरूर. चांदगड मतदारसंघात मुख्य 2 उमेदवारात लढत झाली. अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राजेश पाटील या दोघांमध्ये. या लढतीत अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील हे विजयी झाले. यांना एकूण 84,254 मतं मिळाली. तर पराभूत उमेदवार राजेश पाटील यांना 60,120 मतं मिळाली. यानंतरचा मतदारसंघ म्हणजे राधानगरी मतदारसंघ. या मतदारसंघात मुख्य 2 उमेदवारात लढाई झाली. शिवसेना शिंदे गटाचे प्रकाश आबिटकर व शिवसेना उभाटाचे कृष्णराव पाटील या दोघांमध्ये. या लढाईमध्ये प्रकाश आबिटकर हे विजयी झाले. यांना एकूण 1,44,359 मतं मिळाली. तर पराभूत उमेदवार कृष्णराव पाटील यांना 1,06,100 मतं मिळाली. कोल्हापूर जिल्ह्यातील तिसरा मतदारसंघ म्हणजे कागल मतदारसंघ. या मतदारसंघामध्ये देखील 2 उमेदवारात लढाई झाली. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे समरजित सिंग घाटके या दोघांमध्ये. या लढाईमध्ये हसन मुश्रीफ हे विजयी झाले. यांना एकूण 1,45,269 मतं मिळाली. तर पराभूत उमेदवार घाटगे यांना 1,33,688 मतं मिळाली. कोल्हापूर जिल्ह्यातील बहुचर्चित असा मतदारसंघ म्हणजे कोल्हापूर दक्षिण मतदारसंघ. या मतदारसंघात मुख्य 2 उमेदवारात लढाई झाली. भारतीय जनता पार्टीचे अमल महाडिक व राष्ट्रीय काँग्रेसचे ऋतुराज पाटील या दोघांमध्ये. या लढाईमध्ये अमल महाडिक हे विजयी झाले. यांना एकूण 1,48,892 मतं पडली. तर पराभूत उमेदवार ऋतुराज पाटील यांना 1,31,262 मतं मिळाली. कोल्हापूर जिल्ह्यातील 5वा मतदारसंघ म्हणजे करवीर मतदारसंघ. या मतदारसंघामध्ये देखील मुख्य 2 उमेदवारात लढाई झाली. शिवसेना शिंदे गटाचे चंद्रदीप नरके व काँग्रेसचे राहुल PN पाटील या दोघांमध्ये. या लढाईमध्ये नरके हे विजयी झाले. यांना 1,34,528 मतं पडली. तर पराभूत उमेदवार पाटील यांना 1,32,552 मतं मिळाली. यानंतरचा मतदारसंघ म्हणजे कोल्हापूर उत्तर मतदारसंघ. या मतदारसंघामध्ये देखील मुख्य 2 उमेदवारात लढाई झाली. शिवसेना शिंदे गटाचे राजेश क्षीरसागर व राजेश लाटकर या दोघांमध्ये. या लढाईमध्ये राजेश क्षीरसागर हे विजयी झाले. यांना एकूण 1,11,085 मतं मिळाली. तर पराभूत उमेदवार राजेश लाटकर यांना 81,522 मतं मिळाली. कोल्हापूर जिल्ह्यातील 7वा मतदारसंघ म्हणजे शाहूवाडी मतदारसंघ. या मतदारसंघामध्ये देखील मुख्य 2 उमेदवारात लढाई झाली. जनसौराज्य शक्ती पक्षाचे विनय कोरे व शिवसेना उभाटाचे सत्यजित सादुरकर या दोघांमध्ये. या लढाईमध्ये विनय कोरे हे विजयी झाले. यांना एकूण 1,36,064 मतं पडली. तर पराभूत उमेदवार सादुरकर यांना 1,11,000 मतं पडली. कोल्हापूर जिल्ह्यातील नंतरचा मतदारसंघ म्हणजे हातकणंगले मतदारसंघ. या मतदारसंघात मुख्य 2 उमेदवारात लढाई झाली. जनसौराज्य शक्ती पक्षाचे डॉक्टर अशोकराव माने व राष्ट्रीय काँग्रेसचे राजू आवळे या दोघांमध्ये. या लढाईमध्ये माने हे विजयी झाले. यांना एकूण 1,34,191 मतं मिळाली. तर पराभूत उमेदवार राजू आवळे यांना 87,942 मतं मिळाली. यानंतरचा मतदारसंघ म्हणजे इचलकरंजी मतदारसंघ. या मतदारसंघामध्ये देखील मुख्य 2 उमेदवारात लढाई झाली. भारतीय जनता पार्टीचे राहुल आवाडे व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे मदन कारंदे या दोघांमध्ये. या लढाईमध्ये राहुल आवडे हे विजयी झाले. यांना एकूण 1,31,919 मतं मिळाली. तर पराभूत उमेदवार मदन कारंदे यांना 75,108 मतं पडली. कोल्हापूर जिल्ह्यातील शेवटचा मतदारसंघ म्हणजे शिरूर मतदारसंघ. या मतदारसंघात मुख्य 2 उमेदवारात लढाई झाली. राजश्री शाहू विकास आघाडी पक्षाचे उमेदवार राजेंद्र पाटील यड्रावकर व राष्ट्रीय काँग्रेसचे गणपतराव पाटील या दोघांमध्ये. या लढाईमध्ये यड्रावकर हे विजयी झाले. यांना एकूण 1,34,630 मतं पडली. तर पराभूत उमेदवार पाटील यांना 93,814 मतं मिळाली. तर हे होते कोल्हापूर जिल्ह्यातील 10 मतदारसंघातून विजयी उमेदवार. आपल्याला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा. पॉलिटिकल कट्टा या YouTube चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.